असा विचार केला आहे का की माझ्याकडे गुंतवणुकीसाठी फक्त 1,000 आहे. एवढ्या छोट्या रकमेतून खरंच मोठा फंड तयार होऊ शकतो का? किंवा करोडपती होण्यासाठी लाखो रुपये असणे आवश्यक आहे का? जर तुमच्या मनातही हा प्रश्न आला असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, कारण आज आपण कोणत्याही जादूची किंवा झटपट श्रीमंत होण्याच्या योजनेची चर्चा करणार नाही. आज आपण बोलणार आहोत शिस्त, वेळ आणि चक्रवाढीच्या शक्तीबद्दल. मित्रांनो, सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की 500 मधून करोडपती व्हा, 1,000 SIP करा आणि करोडपती बना. पण यामागचं खरं गणित किती जण समजावून सांगतात? म्हणजे किती वेळ लागतो, कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि सर्वात महत्वाचं की हा प्रत्येकासाठी योग्य मार्ग आहे का? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. परंतु त्याआधी एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करतो की ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व आकडेवारी आणि परतावीची उदाहरणे ही फक्त समजावण्यासाठी आहे. म्युच्युअल फंड मधील परतावा निश्चित नसतो, तो बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. म्हणून हा व्हिडिओ गुंतवणुकीचा सल्ला नसून फायनान्शियल एज्युकेशनसाठी आहे. तर प्रश्न क्रमांक 1, आपल्याला 1 कोटीची गरज का आहे? तर आजच्या काळात मुलांचं शिक्षण महाग होत चाललं आहे, आरोग्याचे खर्च वाढत आहे, महागाई सातत्याने वाढत आहे आणि निवृत्तीनंतर नियमित पगारही मिळणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एक आर्थिक लक्ष्य ठेवणं आवश्यक आहे. अनेक लोकांसाठी हे लक्ष्य 1 कोटी असू शकतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचे 1 कोटी आणि 30 वर्षानंतरचे 1 कोटी याची किंमत सारखी असणार नाही. याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पुढे महागाईचे गणितही पाहणार आहोत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की 1,000 पासून सुरुवात करून मोठा फंड तयार होऊ शकतो का? तर उत्तर आहे हो, होऊ शकतो. पण त्यासाठी 3 अटी पूर्ण केल्या पाहिजे. पहिली, नियमित SIP. दुसरी अट, पुरेसा दीर्घ कालावधी. आणि तिसरी महत्वाची, मध्येच गुंतवणूक बंद न करणं. या तिन्ही गोष्टी पाळल्या तर चक्रवाढीची ताकद तुमच्यासाठी काम करू शकते बरं का. आता पुढे आपण पाहणार आहोत की 1,000 SIP चे खरं गणित, किती वर्षांनी किती रक्कम तयार होऊ शकते, स्टेप अप SIP केल्यास काय फरक पडतो आणि बहुतेक लोक कोणत्या चुका करतात. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता प्रत्यक्ष गणित समजून घेऊया. सर्वप्रथम एक प्रश्न, SIP म्हणजे काय? तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवता. समजा तुम्ही दर महिन्याला 1,000 SIP सुरू केली तर पहिल्या महिन्यात 1,000, दुसऱ्या महिन्यात पुन्हा 1,000, तिसऱ्या महिन्यात पुन्हा 1,000, असं सातत्यानं. इथेच जादूला सुरुवात होते. जादू पैशात नाही, जादू आहे सातत्यात आणि वेळेत. तर कंपाऊंडिंग म्हणजे काय? समजा तुम्ही एका छोट्या झाडाचं रोप लावलं तर पहिल्या वर्षी ते थोडंसं वाढेल, दुसऱ्या वर्षी आणखी वाढेल आणि 10 वर्षांनी तेच रोप मोठं झाड बनेल. आणि गुंतवणुकीतही अगदी तसंच घडतं. तुमच्या पैशावर मिळालेला परतावा पुढच्या वर्षी स्वतः परतावा कमवायला लागतो. यालाच तर कंपाऊंडिंग म्हणतात. आता 1,000 SIP चे उदाहरण पाहूया. लक्षात ठेवा, आता मी सांगणार असलेले आकडे फक्त उदाहरण म्हणून आहेत. हे कोणत्याही प्रकारच्या निश्चित परताव्याची हमी नाही. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने दीर्घ कालावधीत सरासरी 12% वार्षिक परतावा दिला असे काल्पनिक गृहीत धरू. तर 1,000 महिन्याची SIP 10 वर्ष चालू ठेवली, 20 वर्ष चालू ठेवली आणि 30 वर्ष चालू ठेवली, यामध्ये प्रत्येक टप्प्यावर गुंतवलेली रक्कम आणि SIP चा अंदाजे फंड व्हॅल्यू हे तुम्हाला
कॅल्क्युलेटरमध्ये दिसेलच. आता एक महत्वाचा प्रश्न, जर 1,000 पुरेसे नसेल तर उत्तर अगदी सोपं आहे. जसं तुमचं उत्पन्न वाढतं तसं SIP देखील वाढवा. यालाच स्टेपअप SIP म्हणतात. उदाहरण, समजा आज तुम्ही 1,000 SIP सुरू केली, तर पुढच्या वर्षी ती 1,200 केली, नंतर 1,500, नंतर 1,800, असं दरवर्षी थोडी थोडी वाढ. तुमच्या मासिक बजेटवर फारसा ताण येत नाही, पण दीर्घकालीन फंडामध्ये मोठा फरक पडू शकतो. माझ्या अनुभवातून एक गोष्ट सांगतो. अनेक लोक SIP सुरू करतात, परंतु त्यांनी कधीच SIP वाढवली नाही. म्हणजे पगार वाढला, खर्च वाढला, पण गुंतवणूक तिथेच राहिली. आणि मग निवृत्तीच्या वेळी वाटतं की काश थोडी SIP वाढवली असती तर खूप बरं झालं असतं. आता पुढचा प्रश्न की 1 कोटी पुरेसे आहेत का? तर याचं उत्तर महागाईवर अवलंबून आहे. पुढे आपण पाहणार आहोत महागाईमुळे 25-30 वर्षांनी 1 कोटीची खरी किंमत किती राहू शकते. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर प्रत्येक गुंतवणूकदाराला माहीत असायलाच हवं. जर आज तुमच्याकडे 1 कोटी असतील तर तुम्ही स्वतःला श्रीमंत म्हणाल का? कदाचित हो. परंतु 30 वर्षानंतरही 1 कोटीची किंमत आजच्या इतकी असेलच का? तर उत्तर आहे नाही. का? कारण महागाई म्हणजे आज जी वस्तू 100ला मिळते ती काही वर्षांनी 150, 200 किंवा त्याहून अधिक किमतीला मिळू शकते. म्हणजेच आपल्या पैशाला खरेदी करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. एक साधं उदाहरण, समजा आज तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये खर्च येतो. जर शिक्षणाचा खर्च दरवर्षी वाढत राहिला तर 15-20 वर्षांनी तो खर्च खूप जास्त असू शकतो. म्हणूनच आपण फक्त पैसे साठवत नाही, तर आपण महागाईला हरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मित्रांनो, 1 कोटी हे फक्त आकड्याचं लक्ष नसावं, तर तुमचं खरं लक्ष असावं आरामदायी निवृत्ती जीवन, मुलांचं उच्च शिक्षण, स्वतःचं घर, आर्थिक स्वातंत्र्य इत्यादी इत्यादी. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, मग 1,000 SIP पुरेशी आहे का? तर याचं उत्तर ते तुमच्या वयावर, लक्षावर आणि कालावधीवर अवलंबून आहे. जर तुम्ही लवकर म्हणजे 25व्या वर्षी जर सुरुवात करत असाल तर तुमच्याकडे वेळ जास्त आहे, आणि जर तुम्ही 40व्या वर्षी सुरुवात करत असाल तर लक्ष गाठण्यासाठी कदाचित जास्त रकमेची SIP ची आवश्यकता लागू शकते. म्हणून SIP ची रक्कम कॉपी करू नका, तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग कॉपी होऊ शकत नाही. ते प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वेगळं, खर्च वेगळा, जबाबदाऱ्या वेगळ्या आणि आर्थिक उद्दिष्ट देखील वेगळी असतात. म्हणूनच मी नेहमी सांगतो की म्युच्युअल फंड निवडण्यापूर्वी गोल निवडा. गोल स्पष्ट असेल तर SIP किती हवी, कालावधी किती हवा आणि कोणती ॲसेट ॲलोकेशन योग्य आहे हे ठरवणं एकदम सोपं होतं. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण समजून घेतलं की SIP म्हणजे काय, कंपाऊंडिंग कशी काम करते, स्टेपअप SIP का महत्वाची आहे आणि महागाईचा परिणाम काय होतो. आता मी तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहे, ज्या टाळल्या तर तुमचा आर्थिक प्रवास अधिक मजबूत होऊ शकतो. चूक क्रमांक 1, उशिरा सुरुवात करणे. अनेक लोक म्हणतात पुढच्या वर्षी SIP सुरू करू, नंतर करू. परंतु गुंतवणुकीत सर्वात मोठा जर मित्र म्हणजे तुमची वेळ आहे. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितका कंपाऊंडिंगला जास्त वेळ मिळतो. तर परफेक्ट टायमिंगची वाट पाहू नका. स्टार्ट टुडे. चूक क्रमांक 2, मार्केट पडलं की SIP बंद करणे. बाजार पडला आणि SIP बंद केली ही अनेक गुंतवणूकदारांची सर्वात मोठी चूक असते. बाजारातील चढ उतार हा गुंतवणुकीचा नैसर्गिक भाग आहे. तुमच्या उद्दिष्टानुसार आणि जोखीम प्रोफाईलनुसार घेतलेला दीर्घकालीन निर्णय अल्पकालीन भावनावर आधारित बदलू नका. चूक क्रमांक 3, स्टेपअप SIP न करणं. पगार वाढतो, खर्च वाढतो, पण SIP ची तीच राहते. दरवर्षी
थोडी वाढ केली तर दीर्घकालीन फरक मोठा पडू शकतो. आणि चूक क्रमांक 4, गोल शिवाय इन्व्हेस्टमेंट करणं. अनेक लोक विचारतात कोणता म्युच्युअल फंड बेस्ट आहे, परंतु योग्य प्रश्न असा आहे की माझं आर्थिक लक्ष्य काय. फंड निवडण्यापूर्वीच गोल ठरवा. आणि चूक क्रमांक 5, फायनान्शियल प्लॅनिंगच न करणं. SIP म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग नाही, तर SIP हा फायनान्शियल प्लॅनिंगचा एक भाग आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इमर्जन्सी फंड, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, गोल्ड प्लॅनिंग, ॲसेट अलोकेशन आणि टॅक्स प्लॅनिंग हे सर्व तितकेच महत्वाचे आहे. तर मित्रांनो, 1000 तुम्हाला करोडपती बनवणार नाही. तुमची सवय, शिस्त आणि आर्थिक संयम तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणार. तर आज 1000 ने सुरुवात झाली तर उद्या 2000 ने होईल, नंतर 5000 ने होईल. महत्वाचं म्हणजे सुरुवात करा आणि सातत्य ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. ज्यांना SIP सुरू करायची आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही दर महिन्याला कितीची SIP करा. आणि जर तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार म्युच्युअल फंड प्लॅनिंग, SIPचं प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, चाइल्ड एज्युकेशनचं प्लॅनिंग, इन्शुरन्स प्लॅनिंग याबद्दल वैयक्तिक जर मार्गदर्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व खाली दिलेल्या संपर्क तपशिलावर माझ्याशी संपर्क साधू शकता. तर पुन्हा भेटूया एका नवीन आर्थिक विषयासह. तोपर्यंत नमस्कार आणि म्युच्युअल धन्यवाद. फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.